नमस्कार, जयम विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआय द्वारे होणारे व्यवहार देशात सातत्याने वाढत चाललेले आहेत। नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात NPCI च्या नुसार ऑक्टोबरमध्ये म्हणजे सलग तिसऱ्या महिन्यात या व्यवहारांची संख्या 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली। गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चरची स्थिती अधिक मजबूत झाली आहे। पोषक वातावरण असल्याने या व्यवस्थेचे जागतिकीकरणही मोठ्या प्रमाणात झाले। यामुळे यूपीआय व्यवहारांची संख्या दर महिन्यात नवे विक्रम प्रस्थापित करताना दिसते। 2023 च्या 1 ऑक्टोबर महिन्यात देशात यूपीआय द्वारे एकूण 17.16 लाख कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे व्यवहार झालेले दिसून आलेले आहे। तर महिनाभरात एकूण 1141 कोटी व्यवहार यूपीआय द्वारे करण्यात आलेले आहेत। तर पाहूयात एका व्हिडिओच्या माध्यमातून कशा पद्धतीने भारताने ऑनलाइन पेमेंटमध्ये इतर देशांना मागे टाकलेलं आहे। काही वर्षांपूर्वीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येईल की 2013 च्या आर्थिक वर्षात यूपीआय द्वारे 139 लाख कोटी रुपयांच्या मूल्याचे एकूण 8376 व्यवहार झाले होते। तर 2012 च्या आर्थिक वर्षात 84 लाख कोटी रुपये मूल्याचे एकूण 4597 व्यवहार यूपीआय द्वारे करण्यात आले। तर येत्या 2 ते 3 वर्षात यूपीआय द्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांची संख्या दर महिन्याला 30 अब्जांच्या घरात पोहोचावी असं समोर उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे। म्हणजेच दररोज 1 अब्ज व्यवहार यूपीआय द्वारे होतील आणि PwC इंडियाच्या अहवालानुसार 2027 पर्यंत एकूण यूपीआय व्यवहार दर दिवशी 100 कोटींपर्यंत पोहोचतील। त्यामुळे 5 वर्षात एकूण व्यवहारांमध्ये 90% यूपीआय द्वारे असतील। या व्यवहारांमध्ये यूपीआयचाच दबदबा असेल। दरम्यान यामध्ये आता भारताने चीनलाही मागे सोडलेलं आहे। काही वर्षांपूर्वीच्या आकडेवारीवर जर नजर टाकली तर दिसून येईल 2013 च्या आर्थिक वर्षात यूपीआय द्वारे 139 लाख कोटी रुपयांच्या मूल्याचे एकूण 8376 व्यवहार झाले होते आणि 2012 या आर्थिक वर्षात 84 लाख कोटी रुपये मूल्याचे एकूण 4597 व्यवहार यूपीआय द्वारे झाले। आणि येत्या 2 ते 3 वर्षात यूपीआय द्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांची संख्या दर महिन्याला 30 अब्जांच्या घरात पोहोचावी असं उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलेलं आहे। म्हणजेच दररोज 1 अब्ज व्यवहार यूपीआय द्वारे होणार आहे आणि 2027 पर्यंत एकूण यूपीआय व्यवहार दर दिवशी 100 कोटींपर्यंत पोहोचतील। त्यामुळे 5 वर्षात एकूण व्यवहारांमध्ये 90% यूपीआय द्वारे झालेले असतील। त्यामुळे या सर्व व्यवहारांमध्ये यूपीआयचाच दबदबा कायम असेल। नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या नुसार ऑक्टोबरमध्ये म्हणजेच सलग तिसऱ्या महिन्यात या व्यवहारांची संख्या 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे। पाहुयात गेल्या 3 महिन्यात किती कोटींचे व्यवहार झालेले आहेत। ऑक्टोबरमध्ये 1141 कोटी व्यवहार झाले, ज्याचे मूल्य आहे 17.16 लाख कोटी। सप्टेंबर महिन्यात 1056 कोटी इतके व्यवहार झाले, ज्याचं मूल्य आहे 15.80 लाख कोटी आणि ऑगस्ट महिन्यात 1058 कोटी व्यवहार झाले, ज्याचं मूल्य आहे 15.76 लाख कोटी इतकं। तर दिवसेंदिवस भारत ऑनलाइन व्यवहारात विक्रम प्रस्थापित करताना दिसतोय। दरम्यान यूपीआय पेमेंटकडे नागरिकांची एवढी पसंती आणि वाढता कल का आहे याची कारणे आपण समजून घेऊयात। कॅशलेस व्यवहार सोपे आणि सुटसुटीत आहेत। देणारा आणि घेणारा अशी दोघांकडेही व्यवहाराची नोंद राहते।
काही सेकंदात मोबाईलची अवघी 4 बटणं दाबून व्यवहार पूर्ण होतो. सुट्या पैशांची कटकट कायमची संपली आहे. मॉल पासून ते लहान टपरीपर्यंत सर्वत्र यूपीआय सेवा उपलब्ध आहे. बसचे 5 रुपयाचं तिकीटही कॅशलेस व्यवहाराने काढता येतं. लहानात लहान विक्रेत्याकडे आणि अक्षरशः रिक्षा चालकाकडे ही यूपीआय सेवा उपलब्ध असते. रोख रक्कम ठेवण्याची जोखीम यामध्ये नाहीये. रोख रक्कम ठेवण्याची जोखीम नसल्यामुळे चोरी होण्याची शक्यताही नसते. त्यामुळे रोख रकमेच्या चोरीची शक्यताही नसते. व्यवहारासाठी अंतराचं बंधन नाहीये. पैसे देणाऱ्या आणि घेणाऱ्यात कितीही अंतर असलं तरीही काही सेकंदात व्यवहार होतो. तर आज या यूपीआय व्यवहारांची बरीच चर्चा सुरू आहे. देशांतर्गत व्यवहाराला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. असं असलं तरीही यूपीआय व्यवहार जेव्हा आले तेव्हा माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी त्याची खिल्ली उडवली होती. एखादी महिला जर भाजी आणायला विक्रेत्याकडे गेली तर ती काय क्रेडिट कार्डने पैसे देणार का की ऑनलाईन व्यवहार करणार असा प्रश्नही त्यावेळेस त्यांनी विचारला होता. त्यावेळेस पी चिदंबरम नक्की काय म्हणाले होते पाहूयात. Go to your village fair, buy potatoes and tomatoes and pay 7 rupees 50 paisa by a credit card. What will the poor lady do? Does she have a POS machine there? Is it connected to a electricity source? Is there Wi-Fi there? Is the internet working there? Do you know that every village has got a village fair? In my part of the country, the village fair takes in turns. Monday in this village, Tuesday in the next village, Wednesday in that village. All over India. Everywhere. That is where you bring your produce and sell. Vegetable, fruit, baskets, toys, plastic. You bring it and sell. You think all of them should have a POS machine in their hand? Geo. What kind of a false picture that you are present? Smartphones, Android, Geo must change. You have to use. Don't even try to defend demonetization. I know that it is too big a blunder and you're too proud of people to accept that you made a mistake. But at least spare us the ignominy of listening to this labored defense of demonetization. The deed has been done. The consequences will be felt. It will have an impact on the economy. 1% means 1.5 lakh crore rupees of economic detriment. 1.5% means 2,25,000 crore. It has been done. We have people go to your village fair, buy potatoes and tomatoes and pay 7 rupees 50 paisa by a credit card. What will the poor lady do? Does she have a POS machine there? Is it connected to a electricity source? Is there Wi-Fi there? Is the internet working there? Do you know that every village has got a village fair? In my part of the country, the village fair takes in turns. Monday in this village, Tuesday in the next village, Wednesday in that village. All over India. Everywhere. That is where you bring your produce and sell. Vegetable, fruit, baskets, toys, plastic. You bring it and sell. You think all of them should have a POS machine in their hand? Geo. What kind of a false picture that you are present? तर 2017 मध्ये माजी अर्थमंत्री यांनी ऑनलाईन पेमेंट्सची खिल्ली उडवली. मात्र आज आपण यातच विक्रम रचतोय. 2017 मधल्या चिदंबरम यांच्या त्या भाषणावर 5 वर्षांनंतर पंतप्रधान मोदींनी देशाची प्रगती दाखवत त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं. पाहूयात. कभी पार्लियामेंट के अंदर एक बार चर्चा हुई है, वो सुन देख लेना, जिसमें देश के भूतपूर्व वित्त मंत्री जी भाषण कर रहे हैं कि लोगों के पास मोबाइल फोन नहीं है, लोग डिजिटल कैसे करेंगे. फिनटेक, यूपीआई यानी यूनिफाइड पेमेंट इंटरफेस, आज पूरी दुनिया इसको आकर्षित हो रही है. वर्ल्ड बैंक समेत सबने उत्तम से उत्तम प्लेटफॉर्म के रूप में उसकी सराहना की है. इसी वर्ष मई के महीने में
भारत ने हर मिनट, गर्व करेंगे दोस्तों, भारत ने हर मिनट में 1,30,000 से अधिक यूपीआई ट्रांजैक्शन हुए हैं। हर सेकंड औसतन 2,200 ट्रांजैक्शन कंप्लीट हुए हैं प्रति सेकंड। साथियों, आपको गर्व होगा, भारत के कोई कहता है अनपढ़ है, टिकना है, फलाना है, ये है, वो देश की ताकत देखिए, मेरे देशवासियों की ताकत देखिए। दुनिया के समृद्ध देश, उनके सामने मेरा देश जो डेवलपिंग कंट्री की दुनिया में है, दुनिया का 40% डिजिटल लेन देन हमारे हिंदुस्तान में होता है। इसमें भी भीम यूपीआई आज सरल डिजिटल ट्रांजैक्शन का सशक्त माध्यम बनकर उभरा है। और सबसे बड़ी बात, आज किसी मॉल के भीतर बड़े बड़े ब्रांड्स बेचने वाले के पास ट्रांजैक्शन की जो टेक्नोलॉजी है, वही टेक्नोलॉजी आज उसके सामने रेहड़ी पट्टी वाला और ठेला वालों बैठो है ना, आपको फुटपाथ पर 700-800 रुपया कमाते हो, ऐसा मेहनत कर मजदूर के पास भी वही व्यवस्था है। तर डिजिटलचा एवढा व्यापार वाढण्याचं प्रमुख कारण म्हणजे 2016 मध्ये आलेली नोटबंदी। लोकांनी मोठ्या प्रमाणावर डिजिटल पेमेंट स्वीकारलं आणि रोख पैसे वापरण्याची सवय बंद केली। भारताने ऑगस्टमध्ये प्रथमच 1,000 कोटी यूपीआय व्यवहारांचा टप्पा पार करून एक नवीन विक्रम केला आणि हे व्यवहार 15 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त किमतीचे आहेत। गेल्या 7 वर्षात भारताच्या डिजिटल प्रवासातील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे। मात्र ह्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी बऱ्याच गोष्टी मोदी सरकारने केल्या होत्या। याची सुरुवात झाली जेव्हा आधार कार्ड 2012 मध्ये सुरू झाले। मोदी सरकार आलं 2014 मध्ये आणि आधार कार्डची व्याप्ती त्यांनी वाढवली। लवकरात लवकर आधार कार्ड घ्या असं आवाहन त्यांनी सर्वांना केलं। त्यानंतरचा दुसरा टप्पा होता जनधन योजना। याद्वारे प्रत्येक भारतीय नागरिकाचं बँक खातं मोदी सरकारने उघडून दिलं। त्याच्या पुढचा तिसरा टप्पा झाला तो म्हणजे डिमॉनिटायझेशन अर्थात नोटबंदीचा। आणि नोटबंदीनंतर सर्वांनी डिजिटल पेमेंटकडे स्वतःचे पाय वळवले। आणि आता डिजिटल पेमेंट नंतर यूपीआय आणि आता दररोज प्रत्येक महिन्यात आपण यूपीआय मध्ये डिजिटल पेमेंट मध्ये नवा विक्रम रचतोय। तर भारताच्या यूपीआयला मिळालेल्या घवघवीत यशानंतर अनेक देश भारताचं यूपीआय स्वीकारण्यास उत्सुक आहेत। आपल्या देशात मोठ्या व्यापाऱ्यांपासून भाजीपाला विकणाऱ्या छोट्या ते मध्यम दुकानदारांपर्यंत सगळेच व्यवहार यूपीआयद्वारे करत असल्याने इतर देशांचा त्यात रस वाढलेला आहे। पंतप्रधान मोदींनी ज्याप्रमाणे सांगितलं, मोठ्यात मोठ्या बिझनेसमॅन पासून ते अगदी हार विकणारा, अगदी बूट पॉलिश करणारा लहानात लहान कामगार सुद्धा यूपीआय वापरतोय। जपानसह 35हून अधिक देशांना आता भारताचं यूपीआय तंत्रज्ञान स्वीकारायचंय। 35हून अधिक देशांना आता भारताचं यूपीआय तंत्रज्ञान स्वीकारण्याचे याच्यामध्ये भारताचं खूप मोठं यश आहे। जेणेकरून ते परदेशात भारतीय लोकांना वापरता येईल आणि ज्या देशांनी अलीकडेच यूपीआयचा अवलंब करण्यास स्वारस्य दाखवलेलं आहे त्यात जपानसारख्या पुढारलेल्या देशाचाही समावेश आहे। तर याच यूपीआय मार्फत झालेल्या व्यवहारांच्या मूल्यातही वाढ झालेली आहे। जानेवारी 2022 मधील 8.3 लाख कोटी रुपयांवरून ते जून मध्ये 14.7 लाख कोटी रुपयांपर्यंत व्यवहार वाढले। एकूण डिजिटल व्यवहारामध्ये मोबाईलद्वारे होणाऱ्या व्यवहारांचं प्रमाण सर्वाधिक असून व्यक्ती ते व्यापारी व्यवहार अधिक होत आहेत आणि याचा भारताच्या अर्थव्यवस्थेला फायदाच होतोय। यूपीआय व्यवहारांच्या वाढीला चालना मिळालेली आहे। व्यक्ती ते व्यापारी व्यवहारांमधील वाढीचा कल बघता 2025 पर्यंत एकूण यूपीआय व्यवहारांमधील याचा हिस्सा 75% वाढण्याचा अंदाज अहवालात सांगतोय। यूपीआय व्यवहारांसाठी वापरला जाणारा ॲपमध्ये गुगल पे, पेटीएम, फोन पे यांचा हिस्सा सर्वाधिक असून भीम ॲपचाही हिस्सा आहे। या ऑनलाईन पेमेंटमध्ये सध्याची मुख्य भूमिका बजावत आहे ते म्हणजे क्यूआर कोड। क्यूआर कोड सुरू झाल्यानंतर यूपीआय व्यवहार आणखी वेगाने होत आहेत।
एका अहवालानुसार यूपीआयचे 330 लाखांहून अधिक युजर्स आहेत आणि सुमारे 70 लाख दुकानदारांनी 356 लाख QR कोड स्वीकारलेले आहेत. शिवाय फोन पे, गुगल पे, पेटीएम, क्रेड, अमेझॉन पे यासारख्या यूपीआय ॲप्समुळे व्यवहारांमध्ये भरच पडते. तर मोदी सरकारने डिजिटलायझेशनकडे आपल्याला नेलेलं आहे आणि याच संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी यूपीआय व्यवहारासंदर्भात दुकानदार आणि ग्राहकांशी बातचीत केलेली आहे. त्यांची प्रतिक्रिया नक्की काय आली आहे पाहूयात. यूपीआई सिस्टम कैश सिस्टम से ज़्यादा बेटर है क्योंकि उसमें कैसा रहता है कि कस्टमर इजी कैरी कर लेता है और कोई भी पेमेंट रहती है, ऑड फिगर रहती है, 95, 97 जो भी फिगर रहता है वो एग्जैक्ट पेमेंट कर देता है. और डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड होने की वजह से क्या होता है उसको कैश विड्रॉल करना पड़ता है जाके. तो ये क्या होता है कि वो भी उसका टाइम बचता है, वो ऑन द स्पॉट पेमेंट कर देता है. और सब में बड़ा ये भी होता है कि कैश घूमने का भी चांस होता है. ये अच्छा सिस्टम है कि उसका अंदर उसके मोबाइल में कैश है, वो कहीं पे भी गया, जो भी उसको पेमेंट करना है ऑथेंटिक पेमेंट कर दिया, तो वो ज़्यादा बेटर है. यूपीआई मतलब कैश से ज़्यादा बेहतर है. हाँ, मेरा नाम संदीप जायसवाल है. ऑनलाइन पेमेंट ज़्यादा कंफर्टेबल है कंपेयर टू कैश, क्योंकि कस्टमर को उसमें छुट्टे का मगजमारी नहीं रहता है. वो जगह पे देके पेमेंट खाली हो जाता है और उसको कैरी भी नहीं करना पड़ता. तो ये इस समय ज़्यादा चल रहा है. ब्रेकनंतर पुन्हा भेटूया जेएम विशेषमध्ये.